हेलो 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 वर्मा जी कैसे हैं? हेलो हेलो हेलो। या ठिकाणी दिंडोशी विधानसभा विभाग प्रमुख सन्माननीय वैभवदादा भरडकर आणि सन्माननीय प्रभाग क्रमांक 38चे माननीय नगरसेवक आत्मानंदी चाचणी त्यांचे उपस्थित झाले। आमच्या आम्ही सातपुते मित्र परिवारातर्फे त्यांचे हार्दिक 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 स्वागत करतोय। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हेलो बोला कुंडलिक वरदे हारित श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। त्यानंतर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला सन्माननीय नगरसेवक आत्मानंदी चाचे पुष्प अर्पण करते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। त्यानंतर नंतर होतील ते तोपर्यंत सर्वांनी आपल्या या कामाचा माहिती दादाने आपल्याला दिली आहे। सर्वांनी याचं नोंद करून घ्यावी। धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी आल्याबद्दल आपले मी या मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन हार्दिक स्वागत करतो। हेलो मूर्ती लहान कोण कीर्ती महान असे आमचे संदीपजी पुजारी बुवा या भजनातले कॉमेडी किंग त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। आमचे सन्माननीय वैभवदादा भरडकर यांच्या हस्ते। बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 महादेव। या सत्कार या ठिकाणी सन्माननीय माजी नगरसेवक आत्मानंदी चाचे साहेब करणार आहेत। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। कारण कलाकाराला कलाकाराची पोटपावती हीच असते।
धन्यवाद. मान्यवरांच्या जोरदार टाळ झाला पाहिजे. त्याचप्रमाणे सन्माननीय नगरसेवक आपणजी ताटे साहेबांचा सुद्धा सन्मान चिन्ह देऊन आमचे मेळीचे राणे सत्कार करते. आम्ही सातपुते मित्र परिवारातर्फे या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय नगरसेवक आपणजी ताट्यांचा सत्कार होत आहे. पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचे आम्ही सातपुते मित्र परिवारातर्फे लाख लाख आभार मानतो. दीपक गोळे साहेबांचा सत्कार गोपालजी स्वीकार करतील. या ठिकाणी शिवमजी पाटचा सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ समाजसेवक नितीन पवार यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी आमचे चेतन खांडेल करतील. त्याचप्रमाणे आरवरून या कार्यक्रमाचं माझं सिंधुदुर्ग या चॅनलचे चालक मालक सन्माननीय प्रशांतजी जेठेगुवा यांचा सत्कार या ठिकाणी योगेश करतील. हॅलो, या ठिकाणी गुवांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी. Bye.
गरजला ओम नमः शिवाय महादेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः शिवाय भुवनेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः शिवाय महादेश्वरा ब्रह्मांडामध्ये नाद गरजला ओम नमः येतीलच. तोपर्यंत बुवाने मगाशी सांगितलं की मोग्यांबो म्हणून पुजारी बुवा बोलले फेमस आहे, म्हणजे त्यांना तकलो माका मनाचा थोडक्यात सांगायचा. बुवा ते आता बार लावित होते तेव्हा मी टेन्शन मध्ये, अक्षरशः टॉवेल सुद्धा डोक्यावर ठेवलं होतं. एखादा म्हटलं भूशीला तर साप म्हटलं भाजावळ होऊन जाईल माझी. घरी गेल्यावर विचारतील ह्या पेटला कसा, बाजूक झालंय फक्त शिल्लक आणि मधी डॉलर शिल्लक राहिलं असू नये. बुवानी सांगितलं की आज आम्ही बिनधास्तपणे जे भजन करतो या ठिकाणी त्याला कारणीभूत छत्रपती शिवाजी महाराजांनी खरी गोष्ट आहे ती. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं, पाण्याचं मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं, आणि त्या शिवरायांचं लाख मोलाचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं, मराठीत असावं लागतं. आणि शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकणारे एकमेव व्यक्ती हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई वाचवली. बरोबर ना? मग गम बगम रे सा सागमर सा गणी साग पग
धन्यवाद। आज या मालाड अप्पा पाड्यामध्ये आम्ही सातपुते परिवार यांच्या वतीने 750व्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमने सामने डबलबाजीचा संगीत सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संगीत पुजारी मुक्काम पोस्ट नारायण तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझा जोडीला बुवा माननीय संतोष जोई बुवा मुक्काम पोस्ट पुडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तर आम्हा दोन्ही बुवांना इथून भजन करण्याची सुवर्ण संधी आम्ही सातपुते परिवार यांच्या वतीने सुवर्ण संधी प्राप्त झाली त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री वैभवजी भोरडकर यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय श्री आत्माराम साचे यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी या भजनासाठी ज्यांनी मला फोनवरून संपर्क साधला ते आमचे परममित्र बुवा योगेश कुडतरकर बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। तुम्ही जमलेले सगळे मायबाप तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या भजन रसिकांमध्ये काही भजनी बुवा असतील, काही पकवाज वादक असतील, काही दशावतारी कलाकार असतील, काही अन्य कलाकार असतील, सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी माझे परममित्र बुवा शुभम पाळेकर बुवा या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे सन्माननीय रवींद्र चंद्रवणकर बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो।
मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीकृष्ण पोतबुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे गुरव बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे माझे परममित्र प्रशांत जेठे बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो माझे गुरुबंधू जयेश घाडी बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे महेश मालक बुवा स्वप्नील गोसावी बुवा यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो या ठिकाणी दळवी साहेब त्याचप्रमाणे माझे परममित्र नितीन पवार साहेब या ठिकाणी हजर आहेत त्यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो त्याचप्रमाणे माझे परममित्र सागर चव्हाण यांचे मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार चरणी नतमस्तक होऊन श्री कुंकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन श्री रामेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन परमपूज्य भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री सरस्वती मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी या जवळवारीच्या सामन्याला आणि भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. रात्री पुरतं तेवढे दाबू नको, जीवाच्या मनात मारण नाही असू दे. या ठिकाणी संतोष जोईल बुवा त्यांनी आपल्या भजनाची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. बुवा मी तुमच्या भजनाला नाव ठेवणार नाही, फक्त जे काय बोललात त्याची परतफेड 100% करणार. कारण या ठिकाणी डबल बारीचा सामना असल्यामुळे जे 12 रंग आहेत ते आपल्या दोन्ही बुवांना दाखवायला पाहिजे. बाकी भजन 100%, कारण मालाड ही भजनाची पंढरी आहे. कारण आत्ताच या ठिकाणी एवढे बुवा हजर आहेत, त्याशिवाय या ठिकाणी मला वाटतं स्पर्धा आहे भजनाची, त्यामुळे आता थोडे आणखी वाढतील बुवा त्या तिकडच्या स्पर्धेला गेलेले आहेत. त्यामुळे भजनाची पंढरी आहे या ठिकाणी, भजन पण तेवढ्याच ताकदीन करण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी शुभम पाळेकर बुवांनी सांगितलं की आमच्या भजनासाठी थांबले, ऐकण्यासाठी. खरोखरच बुवा मी माझ्या मंडळाच्या वतीने तुमचे आभार मानतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे अशी त्या परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी बरेच बुवा आहेत, सगळ्यांची नावं काही घेत नाही कारण टायमिंगचा विषय आहे, त्यामुळे वेळेचं बंधन असल्यामुळे त्या पद्धतीत चालू आहे. बुवांनी सांगितले नाही भक्तिरसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजे भजन भजावा, जपावा आणि नमावा. त्यामुळे भजनाची सुरुवात भजन या रूपाने करूया. मनोरंजन तुमचं 100% होणार. बुवा जे बोलले आहेत त्याची परतफेड पण करणार, फक्त वेळेचं बंधन ठेवूया. देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर. तिने मुक्तिचारी साधिला, तिने मुक्तिचारी साधिला, साधिला उठला म्हणाला मै राहू शिवाजी आणि त्यांना राहू चालला नाव त्याचा बदल खाना नवे तेवढे कमी आहेत. कारण या मालाड नगरीमध्ये म्हणा किंवा या मुंबई गावात खूप बुवा आहेत, पण तरी सुद्धा त्यांनी माझी निवड केलेली. योगेश कुडतरकर बुवांचे आभार मानत हो. आणि काय विचार केल्याने बघा, आप्पा पाड्यात टाकला जबरदस्त बुवा, आप्पा पाड्यात टाकला जोईला आणि टपलूची जोडी जोईला आणि टपलूची जोडी बुवाचं काम काय
मोग्यांबो खुश मोग्यांबो नाही होता हो पहिल्यांदा. सलमान खान स्टाईल होती माझी पहिली कॉलेजमध्ये असताना. एवढे लांब केस होते बुवा, खांद्यावर पडायचे. क्लिनिक प्लस शॅम्पू लावायचो मी, एवढे लांब केस होते. पण त्या सलमान खानने केस लाल करून सुरुवात केल्याने माका वाटला त्यावेळी मैंने प्यार किया हिट. कबूतर ज्या लय कबूतरा उडवले आम्ही त्यावेळी. ते सलमान खान तो केस लाल करून गेल्यानंतर म्हटलं आपणही करूया आणि हायड्रोजन पेरॉक्साईड लावलं. फुटण्याचा पेटत गेला तर लोकांनी इकडे येऊन विझवला. त्याच्यामुळे बाजूसून झालरनी मध्ये डॉलर शिल्लक राहिला. मोग्यांबो पण होय, हे सगळे 500चे नोटी बघितले ते फोटो माझोच आहे. 10च्या नोटीवर सुद्धा माझो फोटो. श्रीदेव वीरभद्रेश्वर पुरळ पुजारेवाडी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. नितेश पुजारी छोटू